रश्मी, बाई रश्मी, आता काय झालं येईले? आता काय काम पडून गेलं? आताच तर आली म्हटलं किचन मधून. एवढा छानीचा चहा घ्या करून दिला, आताच तर आली नाही का म्हणते रश्मी रश्मी रश्मी, जशा काही मागच लागून जाऊन राहिला माझ्या सासू तर. बाई रश्मी, मी काय म्हणून राहिली होती म्हटलं, 2-3 पाहुणे आले पाहासाठी म्हटलं, तर त्या सासरीले तर 2 कप चहा मांड बरं. आई किती वेळा चहा करू मी, किती वेळा? 4-5 वेळा चहा झाला म्हटलं. इकडून भांडे घासून राहिली चहाचे, तिकडून तयारच आहे. मला तर काही समजूनच नाही राहिलं. चहा करू करू मी थकून गेली. मग पाय दुखून राहिले आता किचनमध्ये उभं राहू. आता तर म्हटलं माझ्याकडून काहीच नाही होत आई. खरंच खूपच पाय दुखून राहिले. किती वेळची उभी आहे मी किचनमध्ये, इकडून तिकडे करूनच राहिली. आणि आज नाही का कसंच लागून राहिलं मला. नुसते आरोळ्या जांभळ्या शिवून राहिल्या. बरं जाऊ दे. हा लय वेळची आहे म्हणा तू किचनमध्ये. जाऊ दे, असं करतो मीच ठेवून घेतो चहा, मी नेऊन देऊन देतो. आता तिथं बसा लागते की नाही, कधी आता असं आहे कोणी आलं गेलं तर बोला लागते 2-4 शब्द, म्हणून कसं मी तिथं बसली राहतो. बरं जाऊ दे, तुला चांगलं नाही वाटून राहिलं तर. पण काही असो रश्मी, तुझ्या अंगावर का ड्रेस मस्तच लागून राहिला. खरंच मस्त दिसून राहिली तू आज. आणि म्हटलं 2-3 बाईनं म्हटलं म्हणे किती मस्त दिसून राहिली म्हणे तुमची सून म्हणे. आता तुला आरोळ्या जांभळ्या येऊन राहिल्या की नाही, तर म्हटलं तुला डेट झाली असेल त्याची. म्हणून असं वाटून राहिलं तुले. खरंच मस्त दिसून राहिली तू. असेच कपडे घालत आहे. मी तर तुला किती दिवसाची म्हणून राहिली होती, याच्या पहिलेही म्हटलं होतं, तर तू म्हणे जमत नाही म्हणे. साडीने जमत तर मस्त ड्रेस घाला. पाय बरं आता किती मस्त लागून राहिला. अंगात कलरही मस्त शोभला म्हटलं. कलर शोभला? मला नाही आवडला या कलर. एवढा पच मी असे कलर नसतो घालत. मला म्हटलं एकदम सिंपल पाहिजे. अशा कलरचे कपडे नसतो घालत म्हटलं मी. अरे सिंपल लग्नाच्या अगोदर. लग्न झाल्यावर म्हटलं असे कपडे किती साजरे दिसते अंगावर. मस्त गळ्यात दिसते, पायात दिसते, हातात बांगड्या दिसते, किती छान दिसते म्हटलं. असे कपडे असेच घालत जा. आता गेलं म्हटलं पहिलंचं जसं होतं तसं. आता मस्त राहायचं आणि मस्त हे करायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. आणि काय म्हणते तर तशी तर तू टेन्शन घेतच नाही म्हणा. पण जाऊ दे आता बस तू थोडीशी. मी जातो 2-4 कप चहा मांडतो. मग अजून तुला स्वयंपाकाची तयारी करायला लागेल संध्याकाळची. हो करा तर लागणच, कोणाला सांगून करावंच लागेल आता. बरं जा, तुम्ही 2-4 कप चहा मांडून घेतो. एखादी गोष्ट जाऊ द्या लागते. आता एकसारखंही म्हटलं मागं लागणं काही चांगलं नाही आहे. आता पाहुणे येणे, आजूबाजूचे शेजारी पेजारी कोणी ना कोणी पाहिले येणं चालूच आहे. आता येऊन बसते अर्धा तास, पाऊण तास, तर मग चांगलं वाटते का चहा द्याच लागते त्याच्या हातात. चांगलं नाही वाटत ना. नाही कोणी पेते, कोणी नाही पेत, कोणी बस सोप सुपारी घेते आणि चाललं जाते. पण आपलं तर आहे का बा, आपल्या घरापर्यंत आलं का चहा आणू काय म्हणून. आता म्हटलं पाहुण्यांना तर पाजत लागतेच. थकली असन म्हणा. एकसारखं मागं लागणं चांगलं नाही आहे. मीच बनवून घेतो ना. काय होते 2-4 कप चहा बनवाले. मीच बनवून घेतो. तशी मलाही आटली होती. आता इतक्या वेळेस तर चहा बनवला ना, तेव्हा तर मी पेली नाही. तर मी जातो आणि जराशी चहा बनवून घेतो आणि देऊन देतो. ते आले तर तेले देऊन देतो आणि मी पिऊन घेतो. जरासं पप्पा, जरासं चैन नाही राहिला या घरात. चैन राहिले. असं वाटून राहिलं मला नाक आली मी. फक्त खाले भेटून राहिलं चांगलं, बाकी काहीच नाही म्हटलं. सारे जीवाचे हाल होऊन राहिले मला. जीवाचे हाल व्हासाठी हे एवढं झोडमं घालायला लावून दिलं मला. याचा दुपट्टा टापट्टा हे एवढं सारा गाड्या करायला लागते अंगाले. आणि ते म्हटलं रुपयाचे गेले तर अजूनपर्यंत आले नाही, एक चक्करही मारायला आले नाही. त्यानं पाहिलंही नाही म्हटलं ह्या ड्रेस कसा आणला कसा नाही. बहिणीला सांगून दिलं होतं फक्त फोन करून का असे कपडे आणजो तसे कपडे आणजो, तिच्यासाठी कपडे आणजो. त्याचा काही यायच्या जवळ टाईमच नव्हता. बायकोला घेऊन द्यायचं होतं तर सोबत न्याय लागत होतं. माझ्या पसंतीनं घेऊन घेतले असते. लागन तर स्वतःच्याच दुकानातून घेतले असते. तर म्हटलं तिच्या पसंतीनं कपडे आता तिच्या पसंतीनं घालायला लागून मला, नंदीच्या पसंतीनं. म्हणजे किती सासूच्या मनानं सारा ऐका लागून, सारे घरचे कामं करायला लागून. आणि आता कपडे ते सगळे नंदीच्या पसंतीनं घालायला लागून. आहे नाही काय. आणि नवऱ्या जसं म्हणते तसं करायला लागून. म्हणजे माझी जिंदगी काही आहेच नाही काय. काहीच नाही काय माझी जिंदगी, माझं मन काहीच नाही आहे काय. मला तर काही समजूनच नाही राहिलं काय करू काय नाही. अरे रश्मी, अरे बाप रे बाप, किती सुंदर दिसून राहिली तू रश्मी. खूपच सुंदर दिसून राहिली या ड्रेसात तर. आले का तुम्ही? तुम्हाला आता सुंदर दिसून राहिली मी, आहे नाही काय. किती वेळचा घातला म्हटलं ड्रेस म्हटलं. आणि असे कलर घालत असतो काय मी. आणि तुम्ही कुठे गेले होते सकाळपासून म्हटलं, चेहराही नाही दाखवला. कुठे गेले होते तुम्ही? मी किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. आता येईन मग येईन तर तुमचा काही याचा काही पत्ताच नाही दिसून राहिला. इथं आले म्हटलं तेव्हापासून मला सोडून देऊन राहिले आणि चालले बाहेर. आता दवाखान्यात होते मामाची, तर जाऊ द्या बा, दवाखान्यात राहून राहिले. पण आता तर ते घरीच आहे ना. तर तुम्ही तर म्हटलं आताही घरी नाही काही नाही. तिथं म्हटलं किरायाच्या घरातही मला म्हटलं तुम्ही टाकून दे आणि चालले जाय. आणि इथेही तसेच करून राहिले तुम्ही. हे जाऊ दे, तू फुल्ली मस्त दिसून राहिली आज. खूपच छान दिसून राहिली. म्हटलं मन करून राहिलं का बस तुलेच पाहावं आज. असंच मन करून राहिलं मग. आणि राहिली गोष्ट म्हटलं घरात मी राहायची, तर आता बाबाची तब्येत खराब आहे. वावराचं पाहा लागते, इकडचं तिकडचं सगळं ध्यान ठेवा लागते. आता बाबा काय करणार आहे. बाबाची तब्येत खराब आहे तर नाही ते तर बिचारे आपल्याला कायच्यात पडू नाही देत. आता वावराचं याचं त्याचं कोण पाहिन. आता ते रुंजून बरं आहे का दुकान सांभाळून घेतली तिनं. बाकीच्या गोष्टीचं तर मलाच पाहा लागेल ना. एवढी मोठी शेती आहे. 2-4 ट्रॅक्टर पडले आहे, तेही लावावं लागते कामावर.
हा नाही तर पडल्या म्हटलं अजून त्याच्यात काम निघून जाईन, अजून त्याच्यात पैसा गुतवा लागन. किती काम आहे म्हटलं, हा सगळं मलाच सांभाळायला लागन ना. आणि सांभाळन काय, घरात बसून सांभाळन काय मी? सांगासाठी बाहेर जाच लागते, वावरा चक्कर माराच लागते, बाया सांगाच लागते. आणि तू तर अशी म्हणून राहिली का जसं तो त्या तोंडासमोरच बसू मी. कशानं होणार आहे काय? हा आता म्हटलं आता पहिल्यासारखं जीवन नाही राहिलं, आता जराशी जबाबदारी सांभाळायला लागते, तुलेही आणि मलाही. हो, जबाबदारी सांभाळू म्हटलं जीवाचे हाल होऊन राहिले. जीवाचे हाल व्हायसाठी एवढे जण येत असते का पाहासाठी? हा, मामाची म्हटलं तब्येत खराब झाली तर किती जण मॅट होऊन जाऊन राहिली म्हटलं मी चहा करू. हा, इकडून चहा बनवतो तर संपते, अजून बनवा लागते, अजून कोणी ना कोणी येते. म्हणजे काय तेवढंच काम करावं काय? हा, दुसरे कामं नाही राहत काय? आता तुम्ही पहा बरं, आता जेवण झालं दुपारचं म्हटलं त्यापासून 4-5 वेळा चहा बनवला आणि अजून म्हटलं अजून आले पाहुणे, कोणी ना कोणी पाहायला येऊनच राहिलं. हा, एवढे तर म्हटलं त्या मिनिस्टरला भेटायला जात नसन जेवढे म्हटलं मामाजीला पाहायला येऊन राहिले. आता कसं आहे रश्मी, ज्याला एकट्या राहायची सवय पडून जाते की नाही, एकलकोंडा माणूस असते की नाही जो, तर त्याला म्हटलं पाहायला कोणी नाही जात. त्याला कोणाशी घेणं देणं राहत नाही. त्याला ना शेजारशासन घेणं देणं राहते, ना गावातल्या लोकशासन घेणं देणं राहते, ना कोणाला घेणं देणं राहते. आता म्हटलं माझ्या बाबाचं कसं आहे, माझ्या बाबा सगळे सोबत बोलून चालून मोकळे राहते म्हटलं. म्हणते त्या दिवशी म्हणते बाबाची तब्येत खराब झाली तर एका पायावर म्हणते किती जण म्हणते दवाखान्यात न्यायला तयार होते म्हणते माझ्या बाबाले. मग तोंड ठेवा लागते ना, तसं तोंड ठेवा लागते ना. हा, माझे बाबा कोणासोबत आजपर्यंत भांडले नाही, कुणाला काही बोलले नाही. सगळीचा आदर, सगळीचा सन्मान, सगळीला घेऊन चालणं. हा, कोणाला पैसे दिले लागले, आता देवानं दिलं म्हटलं माझ्या बाबाले, तर माझ्या बाबानं कोणाची मजबुरी जाणली. हा, कोणाला पैसा दिला उधार सुधार देतच राहते माझे बाबा. तर अशानं म्हटलं माणसाची किंमत राहते ना लोकांच्या म्हटलं नजरेत. तशी म्हटलं माझ्या बाबाची किंमत आहे ह्या गावात. आता तर हे तर काहीच नाही म्हटलं, पाहिजे ना आता तू किती जण येते माझ्या बाबाले पाहाले. त्याला फक्त माहीत पडलं पाहिजे का माझ्या बाबाची तब्येत खराब आहे म्हणून, घनश्याम भाऊची तब्येत खराब आहे म्हणून. आता म्हटलं मी रस्त्याने चाललो ना तर मला किती जण विचारून राहिले, तुझ्या बाबाची तब्येत चांगली झाली का रे, तुझ्या बाबाची तब्येत चांगली झाली काय रे. मग तोंड ठेवावं लागते ना, तसं सगळ्यात मिळून मिसळून राहावं लागते. पण हे गोष्ट मला लेटच कळली म्हणा, लेटच कळली. जेव्हा म्हटलं माझ्या बाबाला एवढं मोठं संकट आलं ना, तेव्हा कळली म्हटलं का कसं राहायला लागते कोणासोबत. तेव्हा आपला कुठंतरी आदर सन्मान होते. असा कायचा आदर सन्मान बाप्पा? हा, सारं करू म्हटलं निहाय होऊन जाऊ. न्याय व्हायसाठी हा म्हटलं ते कामवाली बाई होती तिला काढून टाकलं. कमीत कमी झाडझूड पोचायला तर ठेवा लागत होती ना. तुम्हाला तर माहीत आहे मला एवढं कामं करायची सवय नाही आहे म्हणून. नुसतं मला म्हटलं माझ्या भोवती येऊन जाऊन राहिलं, काय करू काय नाही. माहीत म्हटलं आज तर ते कणर लागून राहिली, हातपाय दुखल्यासारखे लागून राहिले म्हटलं. आणि नुसतं आरोडा जांभोळ्या येऊन राहिल्या. डीट झाली असून तुला डीट आरोडे जांभोळे येऊन राहिले ना, डीट झाली असून म्हटलं साजरी दिसून राहिली की नाही आज तू. बरं जाऊ दे, रागवू नको होईल. आता 1-2 दिवस येईन पाहुणे, मग कोण आहे घरात. ते रुंजुने म्हटलं आली तर आली दुपारी जेवण करायसाठी, नाही तर डबा घेऊन जाते तर ते दिवसभर येत नाही. आई एकच वेळा जेवते आणि आई तर तुला करूही लागते, असंही नाही का तू अंगावर टाकून देते म्हणून. करू लागते ना ते थोडं ना थोडं. आणि बाबाचं काय, आता सध्या बापा बिमार आहे त्याच्यानं आई म्हटलं लागली आहे बाबाच्या ह्याच्यात. नाही तर आई काय तुला काय थोडंफार करू नाही लागत काय. 2-4 दिवस जराशी कर, मग माहीतच पडते. मग एखादी भेटली होई तर बैल लावून घेऊ, आणि नाही तर मग आई आहेच ना घरात. हिडून मिळून करून घ्यायचं, कोणतं काय आपल्या घरच असतं. जो करते ना काम त्याला माहीत पडते किती काम आहे किती नाही म्हटलं. फरशी पुसायला जाऊ म्हटलं तर अर्धा तास लागून जाते त्याच्यात. झाडझूड करायला बसावं म्हटलं तर 15-15, 20-20 मिनटं नुसते झाडझूडच होऊन जाते. 2-2, 3-3, 4-4 टाईमला करा लागते म्हटलं झाडझूड. झाडझूड केल्यानं म्हटलं सारी कंबर तुटून जाऊन राहिली मी. एवढ्या जणीचा स्वयंपाक पाणी भांडे, ते चहाचं तरी 2-4 वेळा आतेबाई सांभाळून घेते. पण म्हटलं बाकीचं काम किती राहते, किती येऊन राहिलं. एक तर मला एवढी सवय नाही आहे काम करायची, आणि तुम्हाला कदर नाही येऊन राहिली. मी पाहून राहिली ना तुम्हाला, जेव्हापासून म्हटलं आपण किरायाच्या घरातून इकडे आलो तेव्हापासून तुम्ही म्हटलं मी काहीच केअर नाही घेऊन राहिले. बस काही म्हटलं का हा कर, थोडे दिवस करून घे, असं करून घे तसं करून घे. म्हणजे काय मी काय गलती केली का इथं येऊन गलती करायसाठी. आणि रुंजूनताई म्हटलं काही करू नाही लागत, फक्त उठते चहा घेते हातात, सगळं हातात द्या लागते त्याच्या. पहिले तरी म्हटलं किती करू लागे त्या काम, आता काहीच नाही. उठल्या त्याचे कामं गिमं केले, त्याने आंघोळ केली का निघाल्या त्या नाश्ता चहा पाणी करून. ते म्हटलं काही कामाला हात लावत नाही. मग मी एकटी करू किती ना ननद हात लावते, सासू एवढं तेवढं करते, मी किती करू. हे पाय रश्मी, ते चालू झालं काय अजून चालू झालं काय. मला एवढं काम आलं, एवढं करू काय, कसं नाही करू. एकटं म्हटलं मी बाहेरून आलो, मी थकून मागून आलो ना. मी काय तिथं बसायला गेलो होतो काय. माझ्या डोक्यावर तर म्हटलं दुनियाचं टेन्शन आहे, मी कोणाला सांगू. माझे बाबा इकडे बिमार आहे म्हटलं, मला घर सांभाळायला लागते. आईला सांभाळायला लागते, बहिणीला पाहा लागते, वावर शेत पाहा लागते. तुला काय तेवढं सकाळ संध्याकाळ स्वयंपाक केलं, त्याच्यातही म्हटलं किटेर करत राहतं. आणि का बरं रश्मी, जेव्हा म्हटलं आपण गेलो होतो
हा तुझ्या माहेरी गेलो होतो तर म्हटलं तू तर काहीच नाही करे व हा इच्छा गडवा तिथंही नाही उचले तू आणि तुझ्या वहिनी म्हटलं दोघी वहिनी कशा बरं काम करे म्हटलं आणि म्हटलं ते लाईनी वहिनी तर जाऊ दे पण मोठी वहिनी दिवसभर चालू राही म्हटलं तुम्ही हा तर त्यानं तर कोणाजवळ नाही म्हटलं का मी किती काम करू कसं करू काय करू हे तर सुनाच होय ना कोणाच्या ना कोणाच्या मग तू तर सुनच आहे सुनीवर जिम्मेदारी असतेच आणि तू तर अशी करतो का एकदमच का कसं करू काय करू जसं की तू एखाद्या फुलाचीच बनली आहे का कापसाची बनली आहे काय मी मी तसं थोडी म्हणून राहिली मी करायला नाही म्हणून राहिली काय करायला थोडी नाही म्हणून राहिली मी पण काम किती होऊन राहिलं माझ्या अंगावर बरं जाऊ दे पैसबाजी काही करू नको म्हटलं देवाच्या कृपानं आता कुठं आपलं नातं म्हटलं चांगलं चालून राहिलं हा नाही तर तिथं 2-4 महिने किराया होतो तर तिथं रोज भांडणं होय म्हटलं एक दिवस सुनानी चालला होता हा सुना चालले आणि का हो तू आईसोबत बोलली का तू फोनवर तू आईला लावला होता काय फोन तू काल म्हणून राहिली होती ना फोन लावतो म्हणून मी कुठं बोलणं असतानी झालं घरातले काम असतानी सरून राहिले केव्हा फोन लावू मी माझ्या आईले केव्हा लावू फोन टाइम असतानी भेटून राहिला मला असं मला वाटलं का तिथं फोन लावला असा म्हणून तुझ्या मूड बिघडला काय काय बोलून राहिले तुम्ही काय बोलले काही नाही काहीच नाही म्हटलं मी बरं मला काम आहे थोडंसं बाबासोबत मी बाबासोबत बोलून घेतो दिवाणजीनं मला काम सांगितलं होतं ते बाया घ्यायचा हिशोब सांगायचा आहे आणि ते बियाण्याचा हिशोब सांगायचा आहे बाबाच्या कानावर टाकून देतो एक वेळेस बरं जा शोभा मस्त वाटून राहिली व सोपे किपे नवीन घेतले काय हो ना ताई घेऊन घेतले ताई सोपे घेतले आणि टाईल्स लावली मागं तुम्ही आल्या होत्या तेव्हा घर बांधणं चालू होतं है नी काय आता टाईल्स लावली म्हटलं हा सोफा घेतला आणि कूलर घेतला म्हटलं नवीन मी तर तशी एसीच म्हणून राहिली होती पण हे म्हणे बजेटच्या बाहेर जाईल म्हणे आपल्या म्हणे त्याचं बिलही लई येते म्हणे आणि गावातली लईन सकाळी राहते तर रात्री चालली जाते आणि रात्री राहते तर सकाळी चालली जाते मग उन्हाळ्यात मग एसीचा काही उपयोग होणार नाही म्हणे म्हणून नाही का मग कूलरही घेतला सोफाही घेतला टाईलही लावली म्हटलं सगळं झालं आता देवाच्या कृपानं सगळं व्यवस्थित होऊन राहिलं हो ना बाई पाय माय लायना बाबाचे म्हटलं जसे काही नशीब खुलूनच गेले खरंच तू म्हटलं त्याच्या नशिबात आली तर नाही तर तो पाय ना तो दिलीप पाय म्हटलं एवढे वर्ष झाले त्याच्या लग्नाले काही नाही घेतलं म्हटलं एक ताराही नाही घेतलं म्हटलं एक मणी तर नाही बनवला तिनं एक मणी नाही बनवला आणि म्हटलं तुझं लग्न पाय आता झालं म्हटलं आता काय झालं असेल तुझ्या लग्नाले 7-8 वर्ष तर पाय एवढं जमूनही घेतलं त्या जमूनही घेतलं चांगलं झालं बाप्पा तुम्ही चांगले राहिले ना तर मला मनाले चांगलं वाटते सुख शांती लागते म्हटलं मला मनाले अहो ताई त्याचं कसं आहे त्याचं सगळं वावरावर आहे ना सगळं वावरावर आहे म्हटलं हे तर म्हणून राहिले होते दीपकजी म्हणून राहिले होते ना म्हणे दादा म्हणे लागून वावर देऊन दे म्हणे आणि माझ्यासोबत धंदा कर म्हणे आम्ही तर म्हटलं आमच्या हिश्श्याचा वावर म्हटलं लागून लावलं कोण करत बसन बाप्पा आणि कोण जात बसन आता पहा ना त्यालेच किती दगदग होते घरचंही पहा वावरातलंही पहा किती जा लागते म्हटलं येईनं लावलं वावर लागून ना आणि मग हे धंदा करून राहिले आता बाजारात धंदा करते भाजीपाल्याचा सर्रास करते आणि तिकडे वनाचे करते म्हटलं हर्रास आणि आता मस्त कमाई होऊन राहिली त्याच्यानं ते वावरात काही एवढं ध्यान देऊन नाही राहिले वावर दिलं लागून न लावून आणि ते म्हटलं त्या कामात पडले तर एवढं दिसून तरी राहिलं नाही तर त्या वावरात काही नाही पडलं आहे म्हटलं मुठभर पैसा लावा आणि काहीच नाही भेटे तसं नाही आहे ते आता तू दिमाग देणारी होती म्हणून त्याचं जमून गेलं ते तशी नाही आहे ना मोठी तशी नाही आहे ना आता पाय सकाळी काय करून ठेवलं बाई वरण भलं पाणी त्याच्यात हे असंही खात असते काय खाणं पिणं तर चांगलं पाहिजे जरासं वावरातलीच होय ना वावरातलीच तूर होय दाई वावरातलीच होय सगळं काही वावरातलंच होय मस्त करा आपली चांगली नुसतं भलं पाणी करून ठेवून दिलं बाप्पा एक तर मायाकून वरण गिरण काही खाल्ल्या जात नाही पण काय करू आता म्हटलं जाऊ दे आता काय भावाची तर आपण हे करावा आहे नाही काय खाऊन घेतलं बाई कसं बसं दीड पाव फक्त पोळी खाल्ली म्हटलं आणि मायाकून तर काही खाणंच नाही झालं तिथं हो काय करा ना तर जेवण करा ना तर पण ताई तर तसे चांगल्या बनवते भाजी किजी सगळं काही चांगलं बनवते त्या मी तर कधी लागली इकली तर मागतो त्याला मी आणि काहून तर जमलं नसन काही नाही तर वेळ घेऊन नसन ठेवून दिलं असन वरण शिजासाठी त्याला लवकर असते की नाही वावरात जायची गडबडीत ठेवलं असन त्यानं काय मी बाप्पा काय ठेवलं काय नाही तर आता काय बोला बाप्पा आपण 2-4 दिवसासाठी आलो ना बरं जाऊ द्या तुमचं पोटने भरलं ना काही आणू काय मी करून पोहा घ्या बनवून आणू काय तुमच्यासाठी खाता काय आणि तसं म्हटलं येईन मला भजे करायचं सांगितलं होतं म्हणे तर भजे करून ठेवतो म्हणे मग भजे खाता काय तुम्ही आता तुम्ही म्हणत असाल तर मग जास्त करतो मी खाता काय आता चहा दिला पण तुम्हाला मी बनवून तशी तर इच्छा नव्हती म्हणा पण बनवशील तर देऊन देजो बनवशील तर काही बोलता का ताई बनवशील तर देऊन देजो आता तुम्ही पाहून पण आल्या ना 2-4 दिवसासाठी आल्या आता खा प्यायला काय लय करून बाप्पा आम्ही तुमचंच होय तुमचेच भाऊ होय तुमचंच घर आहे बरं बसा तुम्ही मी तुमच्यासाठी नाही काय भजे गिजे करून आणतो जाऊ दे ना आताच कायले जातं येऊ दे ना त्याला दीपकला येऊ दे ना तो आला म्हणजे गरम करजो गरम खाऊ मग
आता तू तिकडे चालली जाशील, मग मी इकडे एकटी बसू काय? हां, एकटी बसू काय म्हटलं? पहा ना, हो टी व्ही पहा ना, मी करतो तिकडचं, तुम्ही पहा ना टी व्ही. इथे काय चालूच आहे टी व्ही, लेकराईनं चालू केला होता तर बंदच नाही केला. माझ्या मन नाही लागत बाई टी व्हीत, माझ्या मन नाही लागत. एक तर म्हटलं बसू बसू मी अकडून चालली, तिथंही बसा लागून राहिलं, इकडे बसा लागून राहिलं. ते तर म्हटलं एका कामाला हात नाही लावू देत मोठीवाली. त्यानातही मी करतो, त्यानातही मी करतो, तर तिथं काही काम घेऊन तर आपल्याला काही राहत नाही. बसल्या बसल्या तिथं जेवण करा, तिथं चहा प्या. आता तू इकडे येऊन राहिली होती म्हटलं, तर काल थकून गेली होती, तर तिथंच झोप लागून गेली. मग पण भल्ली अकळली, व भल्लीच अकळली. थोडी आहे काय दिलीप, किती पैसा कमवते आणि किती नाही, कुठं ठेवते आणि कुठं नाही म्हटलं. या गाद्या गिद्यात ना नुसत्या बाकाईवर झोपून राहिले लेकरही. मग इथं पाठच उकडून गेली बाप्पा. हो काय? मग इथं येऊन जा लागत होतं ना, इथं येऊन जा लागत होतं. हे काय इथं? हां, इथं मस्त झोपा लागत होतं नुसतं. अगय पगय सोपा आहे म्हटलं या. हां, मस्त किती काही जाड माणूस राहिलं ना तर मस्त मावते म्हटलं याच्यावर. इथं येऊन जा लागत होतं तुम्ही झोपाले. तुम्हाला तिथं काही जमन नाही राहिलं होतं तर. हो बाई, तू इथं तर लगेच आराम लागून राहिला. इथंच येईन मी संध्याकाळी, असं वाटून राहिलं मला. इथंच येईन मी संध्याकाळी, इथंच जेवण. आता काही तिकडे जात नाही. हां, इथंच जेवण करून घेईन. बरं ठीक आहे ना तर. बाप्पा जराशी गोड गोड काय बोलली, तर इथं झोपूनही जाईन म्हणते, इथं जेवण करण म्हणते. हां, त्याचं मन सगळं म्हटलं खा प्याले. पण जाऊ द्या म्हणा, आता 2-4 दिवसासाठी आल्या. आपण नाही करण तर कोण करण. पण ते इथं तशा असं काही बनवत नाही. त्याच्याचं तर मस्त राहते जेवण, मस्त बनवते. त्या वराने बनवलं तर म्हटलं मस्त तूप गिफ्ट टाकते. आता घरच्याच गाईचं तूप आहे ना. आणि ह्या म्हणते का चांगलं नाही बनवलं होतं. आता खरी बोलून राहिल्या का खोट्या बोलून राहिल्या काय माहीत. आता मला तर याचा स्वभाव तसा माहीतच आहे म्हणा, पण मला काही एवढा पाला पडला नाही. मला लग्न झालं तेव्हापासून ह्या 1 दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस, याच्यावर तर कधी थांबला नाही. आता आले म्हणते बाबा 2-4 दिवसासाठी. आता याच्या स्वभावात कधी पडलाच नाही ना माया. आता ताई सांगते का जराशा आहे म्हणते, ह्या म्हणते हां तुमचं आहे म्हणते, जराशा कडक आहे म्हणते, अंटचटच बोलते म्हणते. पण मला तर नाही वाटून राहिलं, मला तर गोड गोड बोलून राहिलं, मस्त बोलून राहिलं माझ्यासोबत. तर जाऊ द्या, आपल्यासोबत चांगलं आहे तेव्हापर्यंत आपण चांगलं करण तेव्हा पाहू. 2-4 दिवसात काय करणार आहे. जाऊ द्या, मी जातो पहिले आणि यायला पाहू देतो टी व्ही, आणि मी बनवून आणतो भजे. बरं तर येतो मग मी. लागतो कांदे गिंदे कापून ठेवतो. ये तुमच्या भावाचा याचा टाईम होऊनच राहिला म्हटलं. बरं कर ना तयारी, कर. वेळ लागतेच मग बनवायला, कर तयारी. बाई मला ना भावाच्या इथं नाही काय चांगलं लागून राहिलं बापा, खरंच चांगलं लागून राहिलं. तिथं तर म्हटलं मोठ्यानं तर काही ठेवलंच नाही. काहीच नाही ठेवलं, सगळं बाबाच्या हाताचंच आहे. बाबाच्या हाताचं राहिले. मी म्हणतो ना आईले, हां एक पोरगं पाय म्हणून एवढं तरक्की करून राहिलं, आणि एक पोरगं हे असं. त्याला काही सूद नाही. काही त्याच्या घरात काही सोपा नाही, त्याच्या घरीत गादी नाही, काही नाही, खाले नाही, प्याले नाही. एवढा पैसा कमवून राहिले वावरा शेतात, तर काय करून राहिले. बुडीचा हिस्सा तर त्याच्याजवळच आहे. बुडीचा हिस्सा आहे ना, मला तर काही दिलाच नाही. बुडीचा हिस्सा आहे ना त्याच्यात. तर म्हटलं एवढ्या सगळ्या वावराचं काय करून राहिले हे. याच्या घरी काहीच नाही. एवढ्या दिवस झाले म्हटलं, लग्न झाले म्हटलं, 2 पैसा जोडला नाही तिनं. एक मनी नाही केला म्हटलं सोन्याचा. मनी करायला कसेच राहते आणि कसेच नाही. मी तर राहिली असती म्हटलं, आणि माझ्या हातात एवढं सगळं काही राहिलं असतं ना, तर मी सोन्यावर सोनं करून टाकलं असतं. मंदा किती वेळ झाला हो आली तू इकडे. तो म्हटलं दिलीप तू वाट पाहून राहिला ना, चहा केला तर इथं येऊन बसून गेली तर किती वेळ झाला हो. आली तर इकडचीच होऊन गेली तू तर. आई आली, तिनं चहा आणला म्हटलं. ते लायना सुनीनं चहा आणला, चहा पेली, मग गोष्टी करत बसून गेली इथं. आता ते म्हणते तू लायनी सुन म्हणते भजे करतो म्हणते. बस ना तूही बस. तिथं काय काळा चहा पेतो म्हटलं. आज गाईनं दूधही नाही दिलं, जरासं दिलं होतं तर म्हटलं त्या सुनीनं देऊन दिले. उकड्यावालीले उकडा लावला आहे तर घरातही नाही ठेवलं म्हटलं जरासं दूध. का ननद आली तर तिला लागून बा चहा घे आले. आता कोरा चहा केला असं तुझ्या सुनीनं. काय झालं तर केला तर कोरा चहा काय पेत नसते काय. जय रोय काय तो. जय रोय काय तो कोरा चहा पेत नसते काय. नाही बाप्पा, माझ्या गळ्यातून नाही उतरत कोरा चहा. बस तू ते जाऊ दे तिकडे चहा घ्यायचं. उरला तर म्हटलं लेकरं पिऊन घेईन. बस ना तू. ते तू लाईनीसून आणून राहिली ना, मस्त गरम गरम भजी आणून राहिली. तूही खा आणि मी खातो, आणि तेव्हापर्यंत येतेस म्हटलं दीपक येतेस ना. मग काय हो मंदा, खा जराशा खासाठी लुस करतं. बरं झालं बाप्पा, एवढं चांगलं घर पाहून दिलं होतं तुले. नाही तर काय केलं असतं हो त्या. कराले नाचुकल्या खाण्यासाठी बोट मोजाले, चहासाठी आणि भजेसाठी तूच खाय तूच. मला थोडी म्हटलं तिनं, मला बोलावलं काय तिनं. भजे केले तर काय आईले बोलवा म्हणून, आईले देतो म्हणून मी. तू खाय तूच खुश राह. मी चालली माझ्या पोराच्या इथं. काय पोरगं करतं व, नुसती मोठा पोराच्याच मागं राहतं. लायना पोरावरी जरासा ध्यान ठेवत जाय ना, ध्यान ठेवाले. पोरगं करतं म्हटलं. आणि ते तुझ्या मोठ्या सुनी नाही म्हटलं काय केलं व. 2 पैसे जमा नाही केले म्हटलं. जशी गरिबी पहिली होती तशीच आताही आहे म्हटलं. एवढे वर्ष झाले तिले लग्न करून, एक पैसा तर नाही दाखवला तिनं, एक मनी तर नाही आहे तिच्या गळ्यात.
गळ्यात मणी राहिले, काळी पोत आहे म्हटलं ठणठण. एवढे वर्ष झाले लग्नाले, एक पैसा नाही जोडला तिनं. हिले पाय ना, 5-6 वर्ष झाले नाही म्हटलं, 7-8 वर्ष. तर हिनं पाय घरही बांधलं, सोफाही घेतला म्हणते, कूलरही घेतला म्हणते. सगळं घेतलं तिनं आणि सगळं काही जोड जपत केलं म्हटलं. आणि घरही साजरा, टाईलही लावली. मंदा, मला कधी कधी तर असं वाटते का तू माझ्या पोटची होय का नाही होय, का मी दुसऱ्या ठिकाणातून आणली तर तुले. काऊन वाई अशी काऊन म्हणून राहिली तू मला? म्हणून राहिली म्हणजे तो होता म्हटलं, तर याले सांभाळलं त्यानं. याचं शिक्षण पूर्ण केलं. घरादाराचं पाहिलं, वावर शेत पाहिलं. लेकरीचे शिक्षण आहे, भावाले सांभाळणं आहे, आमचं दुखणं सुखणं आहे, त्या बाबाचं मय सगळं त्यानंच तर केलं. त्यानं नसतं केलं तर पडलो राहिलो असतो आम्ही. आता पाय ना, ह्या लग्न नाही झालं म्हटलं, 2-3 वर्ष एकात नाही राहिला तर निघाला वेगळा. आता पैसे दिले, कमावून राहिला तर देऊन राहिला का मोठ्या भावाले. स्वतःची म्हटलं शेती हे काय म्हणते लागवणीनं लावली म्हटलं त्यानं. पण भावाले नाही म्हटलं का घे रे दादा तू करून घेणं. मयाकून नाही होत तर लागवणीचे पैसे घेऊन राहिला, पण नाही घेतली म्हटलं त्यानं. दिल्ली नाही भावाले. काय फायद्याची? काय फायद्याचा असा पैसा? तो सगळ्याचा करू करू मरून राहिला आणि हे आपला खाऊ खाऊ करून राहिला. जाय तूच राह, तूच काय. मी चालली माझ्या पोराच्या इथं. मला माझ्या पोराच्या इथचा कोरा चहा चांगला आहे म्हटलं. जिकडे खायला भेटते चांगलं चांगलं, तिकडे गंडलून जाते हे मंदाई. तर चला मग मंडळी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर सांगा मला कमेंट करून, आणि तुमची कल्पनाही सुचवा. आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हायपही द्या. आज राहिली म्हटलं सगळीचे नाव घ्यायची वेळ, तर चला मग सगळीचे आपण नाव घेऊन घेऊ पटपट. मराठी लताताई, ललिताताई भरडे, रत्नमालाताई तिरुलकर, शुभदाताई गोठणकर, हितेश डहाके, चित्राताई जावरकर, सोनूताई वाडावे, अर्चनाताई देशमुख, भारतीताई वाघमारे, सुजाताताई ढेरे, ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर, चंदाताई खापरे बदलापूर, दीपिकाताई भावसार, वैजयंतीताई माहितकर, रेखाताई मोहाडीकर, रंजनाताई इंगोले, अश्विनीताई गहुले, मीनाताई गोंडाने, विक्रम पाटील, अनुप्रियाताई औरंगाबाद, सतीश बडवे, छायाताई राजोडे, अर्चनाताई बुधबवारे. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप खूप धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.